पुणे बंगळूर आशियाई महामार्गावर वराडे तालुका कराडगावच्या हद्दीत रस्त्याकडेला महामार्गाचे काम करण्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या अवजड मशिनरीवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारा कंटेनर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात महामार्गावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झालाय। तर अपघातानंतर कंटेनर चालक सुमारे 1.5 तास कंटेनरमध्ये अडकून पडला होता। त्यास मोठ्या शिताफीने बाहेर काढण्यात आले। जखमींना उपचारासाठी कराड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। रविवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। याबाबत अधिक माहिती अशी की वराडे तालुका कराडगावच्या हद्दीतील घटनेश्वर मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून रुंदीकरणाचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तेथे अवजड मशिनरी उभी करण्यात आली आहे। रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हॅलोजन लावून येथे काम सुरू होते। या दरम्यान पुणे ते कोल्हापूर लेनने येणाऱ्या कंटेनर भरधाव वेगाने या मशिनरीवर आदळला। धडक भीषण असल्याने मशिनरी शेजारी काम करणाऱ्या एका कामगाराचा पायाचा पंजा तुटून तो गंभीर जखमी झाला। त्यास तातडीने उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे। दरम्यान अपघात झाल्यानंतर कंटेनरच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर होऊन कंटेनर चालक केबिनमध्ये अडकून पडला होता। त्या स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून केबिनमधून बाहेर काढले। सुमारे 1.5 तास हा कंटेनर चालक केबिनमध्ये अडकून पडला होता।